सावरकर जयंती 143वी जयंती आहे, त्यांना आम्ही अभिवादन केलं आहे. किरण साळी तसंच आमचे सगळे बाकी पदाधिकारी, तुषार बाबरे, सोनाली लांडगे, युवाचे सगळे पदाधिकारी ते उपस्थित आहेत आणि त्या सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी ते उपस्थित आहेत. मला इथे सांगायला पाहिजे की एक काळ असा होता की स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिशय वाईट आक्षेपार्ह भाषा मणिशंकर अय्यर यांनी वापरली होती. त्यावेळेला शिवाजी पार्कवरती अगदी चपलांनी त्यांचा आम्ही निषेध केला होता. स्वतः माननीय मोठे साहेब त्यावेळेला त्यांनीसुद्धा एक जोडा व्यवस्थित आणला होता. अशा लोकांच्या बरोबर आज राजकारण चाललेलं आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जे काम होतं त्यांनी अनेक शब्दांचं योगदान दिलं, अनेक त्यांच्या कविता आहेत, अनेक प्रकारचं चिंतन मनन लेखन करून त्यांनी अनेक पुस्तकं लेखन करण्यासाठी बऱ्याचशा संघटना काम करत आहेत. इथे मी आपल्याला सांगू इच्छिते की आजच्या घडीला जरी शिवसेनेचा लोकप्रतिनिधी नसला तरी ज्या भूमीवर आपण उभे आहोत ती माननीय मनोहर जोशी शिवसेनेचे नेते आणि या ठिकाणचे तत्कालीन आमचे शिवसेनेचे नगरसेवक यांच्यामुळे झालेलं हे स्मारक आहे. परंतु लोकांच्या मनावरती कुठेतरी सातत्याने दिशाभूल जी केली जाते तसं नाही आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर जे देशप्रेमी लोक आहेत त्या प्रत्येकाचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आधी विधानसभेतसुद्धा आणि बाकीसुद्धा सर्वत्र लोकसभेमध्ये सुद्धा त्यांचं तैलचित्र लावण्याचा जो कार्यक्रम आहे तो माननीय मनोहर जोशी सरांनी केला आणि त्यामुळे मी आपल्याला असं म्हणेन की आजसुद्धा नवीन पिढीपर्यंत हे संस्कार पोचणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे नेते एकनाथजी शिंदे हे सातत्याने या संदर्भामध्ये काम करत आहेत. आला आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे. जय मल्हार, श्री स्वामी मल्हारी, जय जिजाऊ, जय शिवराय. माझं नाव डॉक्टर गौरव पोपट घोडे, श्री स्वामी मल्हारी प्रतिष्ठान अध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना, ऐतिहासिक वारसा मंदिर संवर्धन, महाराष्ट्र राज्य प्रमुख. आज आम्ही कर्नाटकातील होदागिरी या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावरती आलेलो आहोत. समाधीची अवस्था ही खूप खराब आहे आणि एवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील ज्यांनी आपलं आयुष्य स्वराज्य रक्षणासाठी घालवलं आणि त्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत, नाहीतर आपल्याला हिरवी कपडे घालून फिरावे लागलं असतं आणि मुघलांची चाकरी करावी लागली असते आणि आपल्या आई बहिणींची आबरू अशी उघड्यावरती पडली असते. त्यांनी आपलं रक्षण केलं. त्यांच्या वडिलांच्या समाधीची एवढी दुरावस्था की त्याच्यावरती एक छत नाहीये. ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे. वारंवार कर्नाटक सरकारलाही हे आपल्या स्टेटमधील मंत्र्यांनी सांगूनही त्यांनी अजून काय असं ठोस असं पाऊल उचललेलं नव्हतं. ते आज आम्ही पाऊल उचललं आणि इथे येऊन महाराजांच्या समाधीला एक मेघडंबरी अशी सुंदरशी बसवण्यात आली आहे आणि आम्हाला वाटत नाही की आम्ही काय असं काही चुकीचं केलेलं आहे. आणि एवढे मोठे राजे त्यांनी अख्खं आयुष्य घालवलं स्वराज्य रक्षणासाठी आणि त्यांच्या वडिलांकडे लक्ष देत नाहीयेत. महाराष्ट्रानं पण आपण भरपूर असं प्रयत्नशील राहिलेलं आहे, पण तिथपर्यंत आपण पोहोचू शकलो नव्हतो. ते आज काम पूर्ण झालेलं आहे. पुण्यामध्ये 30 आणि 31 तारखेला AVGC XR एक्सपो आपण करतो आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे 35 कंपनीज पूर्ण भारतातून येणार आहेत, ज्याच्यामध्ये रेड चिलीज झाला, NY VFX वाला झालं,
स्टुडिओ 3 झाला, जो अमेरिकेचा खूप मोठा स्टुडिओ आहे, आणि रिलायन्स ॲनिमेशन झालं, आणि सगळे कॉमिक बुक मेकर्स वगैरे जे आहेत ते येणार आहे. त्याच्यामध्ये ॲनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी या सगळ्या क्षेत्रातले लोक येऊन आपल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना माहिती देणार आहेत की या करिअर्समध्ये काय काय आपण करू शकतो. आणि आत्ता महाराष्ट्राचा जो AVGC XR पॉलिसी आहे आणि क्रिएट इन इंडिया मिशन जी आहे नॅशनल लेवलवरती, आणि कॉन्टेंट क्रिएशन लॅब्स ज्या बनणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती आपण हा कार्यक्रम घेतो आहे. याच्यामध्ये करिअर्स कसे बनवता येतील, त्यांना कुठल्या कुठल्या एरियाजमध्ये स्पेशलायझेशन करता येईल, आणि ते बिझनेस टाकायचा असेल तर कशा प्रकारचा बिझनेस टाकू शकतात ह्याच्यावरती आपण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे.